नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. सुमन कुमारी आणि रवी ठाकूर यांचे लग्न साधारण 10 वर्षापूर्वी झाले होते. सुरुवातीचे काही वर्ष सुखाचे समाधानाचे जात होते. रवी शेतमजुरी करून आणि व्यापार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुमन आपल्या 2 लहान मुलांची काळजी घेत होती. 8 वर्षाचा सोनू आणि 2 वर्षाची लहान गुंजन होती. त्यांचे गावात एक छोटेसे घर होते. त्यात सगळे कुटुंब एकत्र आणि आनंदी जीवन जगत होते. गेल्या 2-3 दिवसात रवीच्या स्वभावात बदल झाला. तो सतत चिडचिड करू लागला, रागीट झाला आणि घरात क्षुल्लक कारणावरून भांडणे सुरू झाली. तो आपल्या बायकोला शिवाशाप देत होता, कधीकधी मारहाण देखील करत होता. सुमनला आपला नवरा असे का वागतो याचे तिला काही समजत नव्हते. घरातील वातावरण बदलण्याचे कारण म्हणजे रवीच्या वडिलांचे दुसरं लग्न. रवीचे वडील रामकृष्ण ठाकूर हे होते. त्यांचे वय 60 वर्षाचे होते. पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले होते. मुलगा रवी आणि सून त्यांची काळजी घेत होते. तरीही त्यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले. घरच्या सर्वांनी विरोध केला, पण त्यांनी ऐकले नाही. अखेर त्यांनी लग्न केले आणि घरी एक 36 वर्षाची तरुणबाई कलावती सासू म्हणून नांदायला आली. रवी सुरुवातीला या सावत्र आईला पाहून प्रचंड चिडला. घरात सतत चिडचिड करत असे, पण काही महिन्यातच त्याचे वागणे पूर्णपणे बदलले. तो आता सावत्र आईशी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने वागू लागला. मात्र बायको सुमनशी रोज तो भांडत होता. सुमनला हे सगळं विचित्र वाटत होतं. तिने लक्ष ठेवले. रवी 30 वर्षाचा होता, तर त्याची सावत्र आई 35 वर्षाची होती. कलावतीला सुरुवातीला नवऱ्याकडून काहीच सुख मिळाले नव्हते. तिची नजर हळूहळू सावत्र मुलगा रवीवर पडू लागली. घराचा आणि शेताचा सर्व भार रवी एकटाच सांभाळत होता. तिला वाटले, याच्याशी जमवून घेतले तर आयुष्य सुखाचे होईल. ती शेतात जाताना रवीला गाठू लागली. त्याच्याशी गोड बोलू लागली. हळूहळू रवीची नजरही बदलली. तिच्या तरुण शरीराकडे त्याचे लक्ष जाऊ लागले. दोघांची नजरानजर होऊ लागली. बोलणे वाढले. शेतातील छोट्याशा घरात दिवसाढवळ्या दोघातील एकटे असताना थट्टा मस्करी होत होत्या. नंतर शारीरिक संबंध सुरू झाले. संधी मिळेल तेव्हा रवी तिच्यावर तुटून पडू लागला. काही वेळा रवी दुपारी शेतातील दरवाजा लावून त्यांचा खेळ हा चालू असायचा. हा प्रकार सुमनच्या लक्षात आला. रोज दिवसभर ते दोघे एकटेच का राहतात? गावातही कुजबूज सुरू झाली. घराची बदनामी होत आहे हे लक्षात आल्यावर सुमनने रवीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एक दिवस संध्याकाळी रवी घरी आला आणि सुमनला म्हणाला, चल आपण आज गया धामला फिरायला जाऊ. सुमनला आश्चर्य वाटले. काही दिवसापासून घरात प्रचंड तणाव होता. अचानक नवरा फिरायला घेऊन जाणार, तरीही तिने मुलांना घरी ठेवले आणि त्याच्याबरोबर निघाली. रस्त्यात फारसे बोलणे झाले नाही. परत येताना गावाजवळच एक सुनसान रस्ता पकडला. आसमंत काळोख्याने व्यापले होते. अंधुक प्रकाशात रवीने अचानक खिशातून पिस्तूल काढली. सुमनने काही समजायच्या आधीच गोळी झाडली. एका क्षणात सुमन जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. काही क्षण ती धडपडली आणि शांत पडली. रवीने तिच्या निर्जीव शरीराकडे एक वेळा पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता. त्याने तिचे शरीर रस्त्याच्या कडेला ओढले, हात पुसले आणि शांतपणे गावाकडे निघाला. रात्री 9:30 वाजता तो घरी पोहोचला. सोनू आणि गुंजन आईची वाट पाहत बसले होते. सोनूने निरागसपणे विचारले, पप्पा मम्मी कुठे आहे? रवी थंड आवाजात म्हणाला, माँ चली गई. एवढे बोलून तो गावातील सांस्कृतिक कार्यक्रमाला निघाला. मध्यरात्री परत आला तेव्हा मुलींनी पुन्हा आईबद्दल विचारले. त्याने उत्तर दिले नाही. सोनू रडू लागला. आवाज ऐकून शेजारी पाजारी जमले. रवी अचानक उठला. घराचे दार आतून बंद केले. कपडा तोंडाला बांधला आणि मागच्या भिंतीवरून पळून गेला. त्याच्या वागण्याने सर्वांना संशय आला. दुसऱ्या दिवशी पहाटे रस्त्याच्या कडेला सुमनचा मृतदेह आढळून आला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना कळवले, मात्र पोलीस ठाण्यात कोणीही फोन उचलत नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी DSP सुरेंद्र कुमार सिंग यांना फोन केला. DSP ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण परिसर सील केला. सोनूला विचारले असता त्याने थरथरत्या आवाजात सांगितले, 1 आठवडा आधी पप्पाने घरात पिस्तूल आणलं होतं. मम्मीने विचारले तर त्यांनी मम्मीला मारले आणि म्हणाले, याच्याने जे करायचे ते मी करणार. तेच पिस्तूल घेऊन त्यांनी मम्मीला मारले. तिकडे रवी पळून धनबादकडे जाणाऱ्या रेल्वेत चढला. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केला. धनबाद जंक्शनवर रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला अटक केली. DSP सुरेंद्र कुमार सिंग यांनी सांगितले, आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला धनबाद येथे पकडले. त्याच्यावर 302 कलम बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि इतर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
लवकरच आरोपपत्र दाखल करून न्यायालयात खटला चालवला जाईल. सुमनचा मृतदेह तिच्या माहेरच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढून अग्नी देण्यात आला. 2 लहान मुले चितेसमोर उभी राहून रडत होती. सोनूच्या ओठावर एकच प्रश्न होता, आई परत येईल ना? त्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. मित्रांनो, या कलियुगामध्ये नातेगोती सगळं विसरलेले आहेत. नात्यांचा विचार न करता अनैतिक संबंध ठेवले आणि सुखी संसार बर्बाद केला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.